मित्रांनो, वडाचं झाड तुम्ही तुमच्या कॉलनीमध्ये, गावामध्ये किंवा शेतामध्ये नक्कीच कुठे ना कुठेतरी पाहिलंच असेल. हे झाड आपल्या संस्कृतीतही खूप महत्वाचं मानलं जातं. पण या झाडाला जी लहान लहान फळं येतात, त्यांच्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही. या फळांना आपण उंबर असंही म्हणतो. पण बहुतेक लोकांना त्यांचं खरं महत्त्व अजिबात माहीत नसतं. जर हे झाड तुमच्या आसपास कुठेही असेल, तर त्याखाली तुम्हाला ही उंबराची फळं पडलेली नक्कीच दिसतील. अनेकदा ही फळं झाडाखाली साचलेली असतात, पण आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. कधी नकळत त्यांच्यावर पाय ठेवून पुढे जातो. काही लोक तर या फळांना पूर्णपणे निरुपयोगी समजतात, जणू त्यांचा काहीच उपयोग नाही. पण खरं सांगायचं झालं तर ही समजूत पूर्णपणे चुकीची आहे. हे उंबराचं फळ अतिशय गुणकारी आणि आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. यामध्ये असे अनेक पोषक घटक असतात, जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरतात. जर तुम्ही या फळाचे फायदे सविस्तरपणे जाणून घेतले, तर तुम्हालाही नक्कीच आश्चर्य वाटेल की इतकं साधं दिसणारं फळ किती उपयोगी असू शकतं. आयुर्वेदामध्ये वडाच्या फळाचे अनेक औषधी गुणधर्म सांगितले गेले आहेत. हे फळ पचनासाठी, शरीरातील काही त्रास कमी करण्यासाठी आणि एकूणच आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त मानलं जातं. फक्त फळच नाही, तर वडाचं संपूर्ण झाडच औषधी मानलं जातं. त्याची पानं, पारंब्या तसेच झाडाची साल यांनाही आयुर्वेदात विशेष महत्त्व आहे. पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विशेषतः वडाच्या फळांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. हे फळ नेमकं कशासाठी उपयोगी आहे, त्याचे आरोग्यदायी फायदे कोणते आहेत आणि ते योग्य पद्धतीने कसं वापरावं, या सगळ्या गोष्टी आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर चला, वेळ न घालवता या महत्त्वाच्या विषयाची सुरुवात करूया. उंबराचं झाड खूप मोठं असतं. हे झाड साधारणपणे 40 ते 45 फूट उंच असतं. उंबराच्या झाडाला फुलं कधी येतात हे कधीच दिसत नाही, असा आदिम समाजात समज आहे. उंबराच्या झाडाला खोडाच्या जवळ झुपक्यांनी गोल फळे येतात. ही फळे कच्ची असताना हिरवी, तर पिकल्यावर लाल रंगाची होतात. फळे गोल चिकूच्या आकाराची असते. उंबराची फळं माणसांसोबत जनावरेही आनंदाने खात असतात. या फळाच्या आत अळीसारखे काही प्रकार दिसतात. त्यामुळे पिकलेले उंबर फोडून खाण्यापेक्षा सरळ पूर्ण खाताना काहीही वाटत नाही. फळाचे मधून दोन तुकडे केल्यास एक तुकडा दुसऱ्या तुकड्यासोबत घासून खाल्लं तर चव अधिक चांगली येते. उंबराच्या झाडावर पक्षी, कीटक, खारी यांचे आवडते वसती स्थान असतं. उंबर हे त्यांचं खाद्य देखील असतं. माकडे या झाडावर बसून निवांत उंबराची फळे खात असतात. गुरेढोरे, बकरे उंबराच्या झाडाखाली बसून पिकलेले फळे खाण्यासाठी ते पडण्याची वाट पाहत असतात. औषधी म्हणून या झाडाचा खूप मोठा उपयोग आदिम समाजात होतो. जिथे उंबराचं झाड असतं, तिथे पाण्याचा स्रोत हमखास असतो, अशी ग्रामीण भागात मान्यता आहे. या झाडाची पाने सीताफळाच्या पानासारखी असून हे झाड दाट सावली देतं. उंबराच्या दुधाचा वनऔषध म्हणून वापर करण्यात येतो. आदिम परिसरात बकरीला व्यवस्थित दूध आलं नसल्यास या झाडाचं दूध काही औषधांसोबत दिल्यास दुधाच्या प्रमाणात वाढ होते. या व्यतिरिक्त धार्मिक कार्यात, मरण कार्यात या झाडाच्या पानांनी दूध शिंपडून अखेरचा निरोप देण्याचं कार्य केलं जातं. माणसाच्या जबड्याखाली किंवा मानेच्या ठिकाणी गळाशा आल्यास उंबराच्या झाडाचं दूध पांढऱ्या कागदावर लेप लावून त्या ठिकाणी लावतात. उंबराचं वृक्ष हे अत्यंत गुणकारी असून या झाडाचं आदिम समुदायात महत्वाचं स्थान आहे. उंबराचं फळ, पाने आणि साल औषधी गुणांनी समृद्ध असून ते मधुमेह, पोटाचे विकार म्हणजेच अतिसार, त्वचेच्या समस्या, दाह, सूज आणि जखमा भरून काढण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. पिकलेले उंबर पौष्टिक असतं, तर कच्च्या उंबराचा वापर भाज्या किंवा औषधांमध्ये केला जातो. मधुमेह नियंत्रण: उंबराच्या फळाचं सेवन रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते. पोटाचे विकार, अतिसार किंवा डायरिया किंवा रक्ताची हगवण झाल्यास उंबराचा चीक बत्ताशासोबत दिल्यास आराम मिळतो. त्वचा रोग आणि जखमा: त्वचेवर दाह असल्यास किंवा जखम झाल्यास उंबराच्या सालीचा काढा किंवा चिकाचा लेप लावल्यास थंडावा मिळतो आणि जखम लवकर भरते. गालगुंड आणि सूज:
या झाडाच्या चिकाचा लेप गालगुंडावर किंवा शरीरातील सूज कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. तोंड येणं. उंबराच्या सालीचा काढा गुळण्या करण्यासाठी वापरल्यास तोंड येणे, हिरड्यांमधून रक्त येणं आणि दात दुखीवर आराम मिळतो. शरीरातील थंडावा. उंबर नियमित खाल्ल्याने शरीरातील दाह म्हणजे जळजळ कमी होऊन थंडावा मिळतो. उन्हाळ्याचा त्रास कमी करण्यासाठी उंबराची फळे फायदेशीर आहेत. औदुंबर म्हणजेच उंबर या वृक्षाला आध्यात्मिक महत्व असून तो 24 तास ऑक्सिजन देणारा मानला जातो. कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी देखील या वृक्षाची सेवा म्हणजेच त्या वृक्षाला पाणी घालणं केलं जातं. कोणत्याही औषधी वापरापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं हितावह आहे.